आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि टोईंगचा भुर्दंड। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा। पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेकायदा टपऱ्यांमुळे मोठी दुर्गंधी। रेल्वे विभागाची महापालिकेकडे तक्रार। पुणे महानगरपालिकेकडून थकबाकीतील 14 कोटी 14 लाख रुपयांची वसुली। गेल्या 5 दिवसांपासून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू। मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या वेगाला एआय आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर। वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना 2 ते 4 हजार रुपयांचा दंड। पिंपरीमध्ये बेकायदा होर्डिंग आणि फलक लावणाऱ्या 2 जणांवर गुन्हे दाखल। 5 व्यावसायिक आणि नागरिकांकडून 46,500 रुपयांचा दंड वसूल। पुणे जिल्ह्यातल्या नदीपात्रातील वाळू उपशावर आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार। दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी। चंपाषष्ठीला आवक वाढल्यानं वांगी त्याचबरोबर कांद्याची पात आणि मेथी स्वस्त। वांग्याच्या दरामध्ये मोठी घट। वांग्याला प्रतिवारीनुसार 10 ते 15 रुपयांचा दर। पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। मार्तंड खंडोबा देवाची तळई भरून देवाची आरती करण्यात आली।